काम चालू केलं होतं। आज मी ते जाऊन बघितलेलं आहे। अतिशय समाधानकारक काम चाललेलं आहे। खूप चांगल्या पद्धतीने रेस्टोरेशन झालेलं आहे। जुनं स्वरूप आपण बऱ्यापैकी रिस्टोर केलं आहे। त्यातलं जास्तीत जास्त काम हे आषाढीच्या आधी आपण पूर्ण करू शकू असं वाटतंय। काही काम मात्र आषाढी नंतर देखील होईल। याच्या व्यतिरिक्त कॉरिडॉरचं काम जे आपल्याला करायचं आहे त्याचा एक ब्रॉड आराखडा आपण तयार केलेला आहे। त्यामध्ये आपला प्रयत्न असा आहे की काही प्रॉपर्टीज आपल्याला ॲक्वायर कराव्या लागतील, पण त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत विस्थापित न करता अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं। ज्यांची दुकानं आहेत त्यांना दुकानं द्यायची आणि कम्पेन्सेशन द्यायचं। लोकांनाही अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं। मी असं म्हणेन की आत्तापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही असं कम्पेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि लोकांना विश्वासात घेऊन हे करणार आहोत। त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने एक चांगला आराखडा तयार केलेला आहे। मी त्यांना गो अहेड दिलेला आहे। मी त्यांना सांगितलं आहे की आता आणि जे काही त्या भागातले लोक आहेत आराखड्यावर चर्चा करा, त्यांना समजावून सांगा आराखडा काय आहे, त्यांना समजावून सांगा आपण काय देणार आहोत। मिशनचं काम जे आहे ते सुरू करू। त्यामुळे कुठेही लपवालपी न करता लोकांना विश्वासात घेऊन हे काम लवकर सुरू करायचं। आम्हाला पुढच्या 3 महिन्यात आम्हाला ॲक्विजिशनचं काम सुरू करायचं। बघा असं आहे की हे तर पक्का आहे की त्या ठिकाणी सुपारी घेऊन ही सगळी कामं चाललेली आहेत, पण त्याच्यावर मी स्वतंत्रपणे बोलेन। आज जर आपण पंढरपूरचा विषय असेल तर बोलूया। आहे त्याच्याबद्दल मागणी छत्रपती संभाजीराजांनी केली, सरकारची भूमिका। बघा पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात सगळ्यांची चर्चा करावी लागेल, कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होळकरांनी दिलेले आहेत आपल्याला कल्पना आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार। इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी जे काही तो वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे। त्यामुळे याच्यात सगळ्यांची चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो। प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का? त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही। सगळ्यांनी बसून मार्ग काढावा। उगाच 2 समाज एकमेकासमोर उभे झालेले दिसतात, इकडे धनगर समाज वेगळा आणि इकडे मराठा समाज वेगळा, असं काही नाही। सगळे समाज एकमेकासोबतचे समाज आहेत। त्यामुळे या बाबतीत वाद करणं हे अतिशय अयोग्य आहे। बसून मार्ग काढला पाहिजे। त्याच्यावर बोललो मी मग लाडकी बहिणीला 2100 रुपये द्यायचं ठरलं होतं, बोललो मी त्याच्यावर रोज बोलणार।